कल्याणमध्ये 13 वर्षीय मुलीच्या हत्येचा खटला उज्ज्वल निकम लढणार. 30 दिवसात चार्जशीट दाखल करण्याचे निर्देश. 4 महिन्यात कठोर शिक्षेचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी भाजपचा कार्यकर्ता. त्याच्या कुटुंबाचा भाजपचा प्रचार करतानाचा व्हिडिओ. महेश गायकवाड यांचा गंभीर आरोप. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलीस लवकरच आरोपपत्र दाखल करणार. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 26 आरोपींना अटक. शिवसेनेचा विभाग प्रमुख लालसिंग राजपूतांसह 4 ते 5 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल. बीएमसी कॉन्ट्रॅक्टरला धमकावून 4 लाख रुपये खंडणी मागितल्याचा आरोप. अभिनेत्री उर्मिला कानेटकरच्या गाडीची 2 मजुरांना धडक. एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. अपघातात उर्मिला कानेटकर कार चालकालाही दुखापत. एअरबॅग असल्यामुळे उर्मिलाचे प्राण वाचले. मुंबईच्या मालाडमध्ये बेस्ट बसचा अपघात. बोरिवलीकडून अंधेरीच्या दिशेनं जाताना भरधाव वेगानं जात असलेल्या बेस्ट बसचा टायर निघाला. सुदैवानं सर्व प्रवासी सुखरूप. मुंबई पुणे महामार्गावर भक्ती शक्ती चौकात डंपर लुटला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गानं वळवल्यानं वाहतूक कोंडी टळली. मुंबईतील गोरेगावच्या सिद्धार्थनगरमध्ये गटार सफाईचं काम सुरू असताना जेसीबीमुळे घर कोसळलं. घटनेत एक महिला गंभीर जखमी. भिवंडीत दरवाजाला बाहेरून कडी लावून घर पेटवल्याची धक्कादायक घटना समोर. घटनेत पत्नीचा हात भाजला तर पती किरकोळ जखमी. मुंबईतील साकीनाका खैराणी रोडवर गोदामाला भीषण आग. आगीचं कारण अस्पष्ट. मुंबई विमानतळावर प्रवासी खोळंबले. सकाळी 6:30 वाजताचं विमान 8 तासानंतर रद्द केल्यानं प्रवाशांना मनस्ताप. विविध कामांसाठी उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक. लोअर परळ स्थानकात दोन्ही जलद मार्गिकांवर इलेक्ट्रॉनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार. रविवारी हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉक. सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर आणि मार्गावरील सेवा. पनवेल आणि बेलारपूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न. अंधेरीत बांधकामातून निर्माण होणारी धूळ नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेकडून पाण्याची फवारणी. ठाणे जिल्ह्यापाठोपाठ आता नवी मुंबईत अंमली पदार्थांच्या विळख्यात. 2023च्या तुलनेत 2024 मध्ये अंमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्यांमध्ये वाढ. नवी मुंबईत जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान 1,37 कोटींहून अधिकची ऑनलाईन फसवणूक. वर्षभरात ऑनलाईन फ्रॉडचे 352 गुन्हे दाखल. मुंबई पुण्याबाहेरही आयटी क्षेत्राचा विस्तार. नाशिक कोल्हापूर छत्रपती संभाजीनगरला आयटी कंपन्यांची पसंती. होमिओपॅथी डॉक्टरांना आता ॲलोपॅथी औषधं देण्याची परवानगी. सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी हा कोर्स पूर्ण करणाऱ्यांनाच मिळणार परवानगी. पालेभाज्यांच्या दरात घसरण. हिवाळा सुरू झाल्यानंतर बाजारात भाज्यांची आवक वाढायला सुरुवात. घाऊक बाजारात भाज्यांचे दर घसरले. भारतात येत्या काळात सूर्यफूल तेल किलो मागे किमान 5 रुपयांनी महागण्याची शक्यता. रशियानं निर्यात शुल्क वाढवल्यानं दरवाढ होणार असल्याची माहिती. धुळ्यामध्ये अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल. इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर मुलीनं केला आत्महत्येचा प्रयत्न. पदभार स्वीकारल्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त मनीषा खत्री ॲक्शन मोडवर. पंचवटी परिसर आणि गोदावरी नदीच्या किनारी पाहणी केली. आर्थिक गुंतवणूक करण्याच्या बहाण्यानं नाशिकमध्ये एका सेवानिवृत्त व्यक्तीची फसवणूक. 8,10,000 गंडा घातला. अकोल्यात अनधिकृतरित्या वास्तव्य करणाऱ्या 2 बांगलादेशींवर एटीएस आणि एमआयडीसी पोलिसांची संयुक्त कारवाई. दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.